भक्ती सुखात न्हाऊ घालणारी, भक्ताच्या हृदयामध्ये सुख प्राप्त करून देणारी श्रीमद भागवत कथा। आज कथेचा 5वा दिवस आपला। खूप छान संयोजक आयोजक यांना धन्यवाद करून आमचे कलाकार यांना पण धन्यवाद। माझ्या सर्व आई आणि भगिनी, माझ्या कृष्ण सख्या यांच्या चरणाशी स्पर्श करून कथेला पुढे जायचे आपल्याला। ह्या संतांच्या सान्निध्यामध्ये प्रांगणामध्ये कथेचा योग आला, सगळ्यांचं भाग्य आहे आणि खरोखर धन्यवाद द्यावा, कारण सगळ्यासाठी एवढा पवित्र भागवत कथेचा ग्रंथ हे सगळ्यामुळे आपल्याला श्रवण करण्याची भाग्यता प्राप्त झाली। महाराज त्यावेळी तेवढे धन्यवाद कमीच आहे। आता झालं होतं थोडंसं, कसं आहे ज्याचं काम त्यानंच करावं। तुम्हाला सांगते, एक जणाला काय पाळलं होतं, गाढव आणि कुत्र। अहो ते दोन्हीला समान पाळायचे बरं का, पण एक दिवस काय झालं, चोर आले घरी। त्या कुत्र्याला वाटलं जाऊ द्या, माझ्याकडे दुर्लक्ष चाललेलं आहे, आपण आज झोपून राहावं, दुर्लक्ष केलं। पण गाढवाला वाटलं एवढा मालक इमानदार आहे, रोज आपल्याला धान्य खायला देतो, पाणी पाजतो आपल्याला, आपण का मग जागायचं नाही त्याच्या। आता कुत्र्याला सांगितलं, बाबा तू जागा हो रे, कारण ते जागा होत नव्हता, जाऊ द्या म्हणे आजच्या दिवस। अहो जाऊ द्या म्हणे, पण राहवलं नाही त्या गाढवाला। मग स्वतःच काय करू लागला, उठवण्याचा प्रयत्न करू लागला त्या मालकाला, पण अचानक कावरडतोय म्हणून मालक उठला आणि त्या गाढवाला झोडपून काढलं। कारण का, त्याचं कामच नव्हतं महाराज, काम कोणाचं होतं, कुत्र्याचं। मग तसंच झालं त्या दादानं आमच्या, बघा ना आज किती गोड, त्याला सतत धन्यवाद द्यायला पाहिजे। चांगली म्युझिक सिस्टम लावली होती मस्त, पण काल नव्हते ते, दुसऱ्याला कोणाला तर पाठवून दिलं। किती इक्षेप झाला आपल्या कथेमध्ये। अहो कमीत कमी 1 तास गेला, गोड चरित्र सांगायचं होतं, 11 कथा सांगायच्या होत्या मला, सगळ्यांचा मूड गेला महाराज। म्हणून काय असतंय, ज्याचे काम त्यानंच करावे, दुसऱ्याला नाही जमत। प्रयत्न करू लागले ते भैया, पण माहिती नसत कदाचित। असो मशीन आहे शेवटी, प्रॉब्लेम तर येणारच आहे। आज आपण भरून काढत राहिलेलं होत असतंय। मग आता आपण कालपर्यंत काय केलं, कालपर्यंत आपण एवढ्या कथा घेतल्या, पण धावपळीतच घेतल्या। योग कधी आला तर आणि निश्चित मनाने सांगू कधी, त्यांचा थोडासा